नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण पारू आणि आदित्य यांचा साखरपुडा होणार आहे. अहिल्याने जेव्हा पारूला सांगितलेलं असतं की काहीही कर आणि तू ज्या मुलीच्या प्रेमात पडलेला आहे त्या मुलीला घेऊन समोर ये, कारण मला लवकरात लवकर तुमच्या दोघांचं लग्न लावून द्यायचं आहे आणि ती मला वाटतंय की तुझी निवड असणार आहे, त्यामुळे ती आपल्या तोलामोलाची आपल्या घरासाठी योग्यच अशी असणार आहे असं अहिल्याने सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र आदित्य जेव्हा पारूला घेऊन समोर येतो तेव्हा आदित्यला इकडे अहिल्याला खूप मोठा धक्का बसणार आहे. पण तरीही अहिल्या हे सगळं करण्यासाठी तयार होणार आहे. हे सगळं का घडणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता मूर्तीची प्रतिष्ठापना करायची असते, त्यासाठी सर्व किर्लोस्कर कुटुंब एकत्र जमलेलं असतं. आदित्यच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठा केली जात असते आणि त्याचबरोबर तिथे गुरुजीही आलेले असतात. सर्व गोष्टी घडत असतात. पण या सगळ्यामध्ये जी दामिनी असते ती मूर्ख कल्पना करायचं काही थांबत नसते. तर पारू तिथं बसलेली असते. दामिनी येते, पारूला धक्का देते आणि त्या क्षणी आदित्य मूर्ती बसवत असतो आणि पारू तिथे धक्का दिल्यावर पडते. मूर्ती पडायला लागलेली असते, पण पारू प्रसंगावधान राखत ती मूर्ती सांभाळते, सावरते. तेव्हा गुरुजी म्हणतात की अहिल्यादेवी हे काय झालं, कारण गुरुजींना भीती वाटत असते की हे सगळं काय आहे. किर्लोस्कर कुटुंबावरती संकट येऊ नये म्हणून आपण ही मूर्तीची प्रतिष्ठा करत आहे आणि तरी पण हे सगळं जे घडत आहे ते इतकं भयानक असं आहे, त्यामुळं गुरुजींनाही काळजी वाटायला लागलेली असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा गुरुजी सर्व परिस्थिती हँडल करण्याचा प्रयत्न करत असतात. अहिल्या म्हणत असते पारू काय केलंस हे. तेव्हा गुरुजी म्हणतात की तुम्ही तिला नका ओरडू, कारण तिनं जे केलेलं आहे त्यामुळंच आज तुमच्या घरावर येणारं संकट थांबलेलं आहे. आणि मग जे गुरुजी असतात, मेन गुरुजी असतात, त्यांना बोलवलं जातं. ते तिथे येतात. ते म्हणतात की अहिल्यादेवी आज पारूने तुमच्या घरावरती जे संकट येणार होतं ते थांबवलेलं आहे. आदित्यच्या आयुष्यात जो प्रॉब्लेम येणार होता तो थांबवलेला आहे आणि त्यामुळं तुम्ही आत्ता पारूला काहीही बोलू नका. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि तेव्हा मात्र गुरुजी तिथं पारूच्याबद्दल सांगू लागतात. अहिल्या म्हणते काय सांगताय तुम्ही, प्रत्येक वेळेस तुम्ही माझ्याशी या गोष्टी बोलण्याचा प्रयत्न करत आहात, परंतु आज मला भीती वाटलेली की पारू पडली त्यामुळं मूर्ती पडली आणि मग ह्या सगळ्याला पारू तर जबाबदार नाही आहे ना, हे सगळं चालू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे गुरुजी सांगतात की नाही, उलट त्या मुलीनं तुमच्या घरावर आलेलं संकट वाचवलेलं आहे. त्यानंतर इकडे श्रीकांत त्याचबरोबर सगळेजण बोलत असतात. गुरुजी म्हणत असतात की तुमच्या दोघांशी मला एकांतात बोलायचं आहे, मला जाणून घ्यायचं आहे की नक्की काय प्रॉब्लेम आहे आणि तुमच्याशी बोलायचं आहे, काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मग श्रीकांत आणि अहिल्या दोघंही आत जातात. गुरुजी त्यांच्याशी बोलू लागतात. गुरुजींना अहिल्या विचारते गुरुजी नक्की काय प्रॉब्लेम आहे, कारण मागच्या वेळेसही तुम्ही त्याच पद्धतीनं गोष्टी माझ्याशी डिस्कस केल्या होत्या पण मला कळलं नव्हतं, आज मला तुम्ही पुन्हा सांगाल का, असं गुरुजींना अहिल्या विचारते. तेव्हा गुरुजी म्हणू लागतात की हो, आज मी तुम्हाला पुन्हा सांगणार आहे. ती मुलगी जी आहे ती आदित्यच्या तोलामुलाची किंवा तुमच्या किर्लोस्कर घराण्याच्या तोलामुलाची नसणार आहे. पण तरीही महत्त्वाची गोष्ट ही आहे की काहीही झालं तरी त्या मुलीशी जर लग्न झालं तरच की तुमच्या घरावर येणारं संकट, आदित्यवर येणारं संकट हे दूर होणार आहे. तेव्हा अहिल्या म्हणते की गुरुजी मागच्या वेळेसही तुम्ही ते सांगितलं होतं, प्लीज मला आता तुम्ही सांगू शकाल का की ती मुलगी कोण आहे. गुरुजी म्हणतात की हो बरोबर आहे, पण माझी विद्या किंवा मी आजपर्यंत जे काही शिकलेलो आहे ते मला या गोष्टीसाठी ती परवानगी देत नाही. त्याचबरोबर अहिल्या म्हणत असते की गुरुजी तुम्ही जे सांगाल त्यावर मी डोळे झाकून विश्वास ठेवायला तयार आहे. तेव्हा मात्र इकडे गुरुजी अहिल्याला सांगतात की माझ्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवण्यापेक्षा ती मुलगी तुमच्या आजूबाजूला आहे, तुम्ही डोळे उघडे ठेवून बघा, तुम्हाला लक्षात येईल, असं गुरुजी अहिल्याला सांगू लागतात. अहिल्या म्हणते नक्की गुरुजी काय आहे, मला हिंट तरी द्या. गुरुजी म्हणतात की मी तुम्हाला आत्ता सध्या एवढं सांगितलेलं आहे आणि लवकरात लवकर आदित्यचं आणि त्यांचं लग्न लावणं गरजेचं आहे. तुमचा माझ्या बोलण्यावरती विश्वास बसत नाही आहे हे मला माहिती आहे, पण महत्त्वाची गोष्ट ही आहे ती म्हणजे काहीही झालं तरीही आत्ता हे जे काय चाललेलं आहे त्यातून फक्त आणि फक्त ती मुलगी तुमच्या कुटुंबाला, आदित्यला वाचवू शकते.
त्यामुळे आता तुम्हाला ठरवायचं आहे की नक्की काय करायचं आहे, असं गुरुजी सांगत असतात. मान्य आहे मला अहिल्यादेवी, तुम्हाला वाटत असेल की ती मुलगी तुमच्या घराण्यासाठी योग्य नाही. जेव्हा तुम्ही त्या मुलीला पाहाल तुम्हाला कळेल की ती मुलगी म्हणजे आदित्यचं सुरक्षा कवच आहे, तेव्हा पण तुम्हाला धक्का बसणार आहे. अहिल्या इकडे आता विचार करू लागते. गुरुजींनी एवढं सांगितलेलं असतं आणि गुरुजी तिथून निघून जातात. अहिल्या इकडे विचार करू लागते की हे सगळं काय आहे. गुरुजी प्रत्येक वेळेस मला एवढ्याच गोष्टी का सांगत आहेत, का कळत नाही आहे मला ती मुलगी कोण आहे. पण आता इकडे अहिल्या विचार करत असते, आता मूर्तीची पूजा करायची होती त्यावेळेसही पारूमुळं ते संकट टळेल आहे. आता आदित्य तिकडे गेलेला होता तेव्हा गुंडांच्या तावडीतून पारूने वाचवलेला आहे. त्याचबरोबर कंपनीमध्ये दिशाने प्रॉब्लेम क्रिएट केलेले होते तेव्हाही पारूनेच येऊन हे सगळं वाचवलेलं आहे, असं अहिल्या विचार करू लागते. अहिल्या म्हणत असते की काही झालं तरी मला असं का वाटतंय की ती मुलगी पारूच आहे, असं अहिल्या विचार करत असते. आणि तेवढ्यातच तिच्या डोक्यात प्रश्न सुरू झालेले असतात. गुरुजींनी जे सांगितलेलं आहे ते तिला आठवत असतं. आणि त्याचवेळी बरोबर आहे, पारूच अशी आहे की जी जास्त शिकलेली नाही, किर्लोस्कर घराण्याला शोभेल अशी नाही, ती गरीब घरची आहे. मग गुरुजी म्हणत आहेत त्या गोष्टीमध्ये तथ्य आहे आणि हे सगळं अहिल्याच्या लक्षात येतं. आणि तेवढ्यातच तिथे प्रीतम येतो आणि प्रीतम सांगू लागतो की आई तुला ही गोष्ट सांगायची आहे. तेव्हा अहिल्या म्हणते काय झालं. तेव्हा प्रीतम सांगू लागतो की अगं आई, दादा आहे ना प्रेमात पडलाय एका मुलीच्या. तेव्हा इकडे अहिल्याच्या डोक्यात आलेलं असतं की ती मुलगी पारूच आहे, पण आता आदित्य हा प्रेमात पडलेला आहे. आणि त्याचबरोबर इकडे आता मग अहिल्या काय करते, पारूला बोलवते. पारूला म्हणू लागते की पारू मला एक काम करायचं आहे, नक्की आदित्य कोणत्या मुलीच्या प्रेमात पडलेला आहे, त्याच्यासाठी ती मुलगी कोण आहे जी आदित्यच्या आजूबाजूला असते ते शोधायला मदत करायची आहे. कारण आता आदित्य ज्या मुलीच्या प्रेमात पडलेला आहे त्या मुलीसोबत मी त्याचं लग्न लावून देणार आहे, कारण तेच त्याचा सुरक्षा कवच असणार आहे, असं इकडे अहिल्या विचार करू लागते. कारण काहीही झालं तरी हे आदित्यचं सुख महत्त्वाचं आहे असा विचार अहिल्यानं केलेला आहे. कारण वारंवार गुरुजी तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळं आपण कोणताही हट्ट धरू नये किंवा कोणत्याही गोष्टीमुळं प्रॉब्लेम होतील असं वागू नये, यासाठीच हे सगळं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा आता आदित्यला अहिल्या बोलावून घेते आणि आदित्यला विचारू लागते, आदित्य मला सांग की नक्की काय झालेलं आहे, तू कोणत्या मुलीच्या प्रेमात आहे, लवकरात लवकर त्या मुलीला घेऊन ये आणि त्या मुलीच्या बाबतीत जे काय आहे ते मला कळू दे, असं अहिल्या बोलत असते. तेव्हा मात्र आदित्य म्हणतो की हो. अहिल्या म्हणते की लवकरात लवकर तुमच्या दोघांचं लग्न लावून देणार आहे हे अहिल्याने सांगितलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आदित्य म्हणतो की ठीक आहे, तर उद्याच्या उद्या तू त्या मुलीला घेऊन ये, तुमचा साखरपुडा उरकायचा आहे. आदित्य जातो, पारूला छान तयार व्हायला सांगतो, पारूला घेतो आणि अहिल्याच्या पुढे येतो आणि आईला सांगू लागतो की माझं या मुलीवरती प्रेम आहे. अहिल्याला आठवू लागतं गुरुजींनी जे जे सांगितलेलं आहे ते तिला आठवत असतं आणि तिच्या लक्षात येतं बरोबर आहे. म्हणजे गुरुजींनी सांगितलं होतं आदित्यसाठी जी मुलगी असणार आहे ती तुमच्या तोलामोलाची नसेल, गरीब घरातली असेल आणि ती आदित्याचं सुरक्षा कवच असणार आहे. जर तिच्याशी लग्न झालं तरच आदित्य सुखात राहू शकणार आहे, हे किर्लोस्कर घराणं सुखात राहू शकणार आहे. आणि आता आदित्यने पारूचा हात हातात घेत सांगितलेला आहे की त्याचं तिच्यावरती प्रेम आहे. आणि तेव्हा मात्र घरातले सगळे अवाक झालेले आहेत. पण आदित्यच्या जीवासाठी अहिल्याने पारूचं आणि आदित्यचं लग्न लावण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.